हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या रविवार 11 जानेवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की या मालिकेत आता पुढे काय घडणार आहे आणि कृष्णा दुष्यंतच्या आयुष्यामध्ये काय काय मोठे मोठे ट्विस्ट येणार आहे, त्यांच्या आयुष्यात काय सुख येतील आणि काय दुःख येईल. तर फ्रेंड्स, या मालिकेच्या मागील आठवड्यामध्ये आपण पाहिलं की कृष्णा आणि दुष्यंतच्या आयुष्यात सगळ्यात मोठं संकट आलं होतं. नवीन वर्षाचं स्वागत करताना दुष्यंतने कृष्णाला एकदम भारी सरप्राईज दिलं होतं. आपल्या प्रेमाची कबुली तो देणार होता, पण बाळाबाईला त्यांचं हे सुख पाहवलं गेलं नाही आणि बाळाबाईने चक्क आपल्या काही गुंडांना कृष्णाला किडनॅप करायला सांगितलं आणि तिला चक्क जमिनीत जिवंत पुरलं. मग दुष्यंत हा कृष्णाला वाचवायला आला. स्वाती गायच्या मदतीने त्याने कृष्णाला कसंबसं या जमिनीतून बाहेर काढलं, खड्ड्यातून बाहेर काढलं. जर दुष्यंतला थोडाही उशीर झाला असता तर कदाचित आज कृष्णा या जगात नसती. आणि मग त्यानंतर दुष्यंतने आपल्या प्रेमाची कबुली दिली. कृष्णाला या खड्ड्यातून बाहेर काढताना ज्या दुष्यंतला मातीचा आणि चिखलाचा तिटकारा होता, त्या दुष्यंतने स्वतःच्या हाताने एवढा मोठा खड्डा खणून काढला, कृष्णाला जिवंत बाहेर काढलं. तेव्हा कुठे त्याची मातीची भीती गेली आणि मग त्याला कृष्णाबद्दलच्या प्रेमाची जाणीवसुद्धा झाली. आणि घरातील सगळ्यांसमोर त्याने आय लव्ह यू कृष्णा, कृष्णा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, अशी कृष्णाला प्रेमाची कबुलीसुद्धा दिली. पण हे सगळं झालं तरी कशासाठी? हे सगळं झालं होतं कृष्णाच्या एका धमकीमुळे. कृष्णाने बाळाबाईला धमकी दिली होती की मी तुमचं संपूर्ण सत्य दुष्यंतना सांगणार की तुम्ही खऱ्या कशा आहात, किती कपटी, कारस्थानी आणि पाताळ यंत्री आहात. आणि दुष्यंतला आपलं सत्य कळू नये म्हणून बाळाबाईने हा सगळा जबरदस्त प्लॅन बनवला होता की दुष्यंतला कृष्णाने सत्य सांगण्याआधीच तिला मारून टाकायचं, म्हणजे दुष्यंतसमोर आपलं खरं रूप येणार नाही. कृष्णा तर कशीबशी वाचली, पण त्यानंतर बाळाबाईने कृष्णाला तिच्या संपूर्ण कुटुंबाच्या जीवाची धमकी दिली की तुला तर मी मारणारच, पण जर तू माझं सत्य दुष्यंतला सांगितलं तर मी तुझ्या आईला, बहिणींना मारेल, त्यामुळे तोंड बंद ठेवायचं. कृष्णा घाबरली आणि तिने तोंड बंद ठेवलं. म्हणजे आता कृष्णा ही दुष्यंतला बाळाबाईचं सत्य सांगणार नाहीये आणि बाळाबाई असे असे प्लॅन बनवते की तिच्या विरुद्ध कोणताही पुरावा मागे राहत नाही, त्यामुळे तिचं सत्य दुष्यंतला आपोआप समजणं हे सुद्धा शक्य नाहीये. मग आता या मालिकेत पुढे काय घडणार आहे? तर फ्रेंड्स, या मालिकेत सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे. तर आपल्याला माहिती आहे की आपण आढराव आणि दुष्यंतचा भूतकाळ पाहिला होता की दुष्यंतचे आजोबा म्हणजेच आढळरावांचे वडील यांचा मृत्यू कसा झाला. दुष्यंत लहान होता, 8-10 वर्षांचा, आणि त्याचे आजोबा त्याला गावातील एका शेतातून घेऊन पळत होते आणि काही गावकरी लाठ्या काठ्या घेऊन त्यांच्या मागे धावत होते. आणि मग अचानक दुष्यंत हा लपून बसला आणि या गावकऱ्यांनी आढळरावांच्या वडिलांना, दुष्यंतच्या आजोबांना गाठलं आणि त्यांना काठीने बेदम मारहाण केली. एवढी मारहाण केली की दुष्यंतच्या आजोबांनी जागच्या जागी प्राण सोडला. मग गावकऱ्यांनी त्यांना अशी मारहाण का केली? कारण आढळराव रांगणे पाटील हे गावातील सगळ्यात मोठं प्रस्थ आहे. एक गाव नाही तर 5 गावांचा कारभार ते करतात. हजारो एकर शेती, साखर कारखाने, दूध डेअरी, सावकारीचा धंदा, असे अनेक त्यांचे व्यवसाय. आणि एवढं असून सुद्धा त्यांच्या वडिलांना गावकऱ्यांनी ठेचून मारणं, काठीने मारणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे. मग हे सगळं का घडलं असेल? तर बाळाबाई आढळरावांना म्हणाली होती, हे सगळं तुमच्यामुळे घडलं आहे, तुमच्या पापांमुळे घडलं आहे. म्हणजेच आढळरावांनी नेमकी अशी काय चूक केली असेल ज्यामुळे गावकरी एवढे संतापले होते की त्यांनी चक्क आढळरावांच्या वडिलांनाच मारून टाकलं. पण आढळराव जसे आहेत, त्यांचा स्वभाव जसा आहे, त्यावरून असं वाटतं की नक्कीच आढळरावांची काहीच चूक नसेल. या सगळ्या मागे सुद्धा बाळाबाईचंच डोकं असेल. बाळाबाईनेच असा काहीतरी प्लॅन बनवला असेल ज्यामुळे गावात अफवा पसरली आणि आढळराव हे दोषी ठरले. आणि मग त्यांचा राग आढळरावांच्या वडिलांवर निघाला आणि गावकऱ्यांनी त्यांना काठीने मारून 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 टाकलं शेवटी. पण बाळाबाईचा हा खरा चेहरा आज ना उद्या समोर येईल आणि या गोष्टीलाच अजून एक गोष्ट जोडली जाईल आणि ती म्हणजे कृष्णा. आता कृष्णाचा या गोष्टीशी काय संबंध? जेव्हा दुष्यंत लहान होता तेव्हा कदाचित कृष्णासुद्धा लहान असेल
किंवा तिचा जन्मसुद्धा झाला नसेल, पण बाळाबाई म्हणजे एकाच दगडात दोन पक्षी मारायला खूप पटाईते असा काहीतरी डाव खेळायचा की फक्त कृष्णाच नाही, आढळराव सुद्धा त्यात गोवले गेले पाहिजे आणि हे दोघे आजकाल दुष्यंतच्या जवळ येण्याचा प्रयत्न करताय, त्याचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करताय ना, मग या दोघांना सुद्धा दुष्यंतच्या नजरेमध्ये इतकं खाली पाडायचं, इतकं दोषी ठरवायचं की दुष्यंत पुन्हा कधी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि बाळजाबाईपासून दूर जाणार नाही असा प्लॅन बाळजाबाई बनवणार आहे. आणि यासाठी ती कृष्णाच्या भूतकाळाचा सुद्धा वापर करून घेईल. मग असा कृष्णाचा काय भूतकाळ असणार आहे? तर फ्रेंड्स, आपल्या सर्वांना माहिती आहे की सावित्री आणि भैरूबाबा हे काही कृष्णाचे खरे आईबाप नाहीये. पूजा आणि भक्ती कृष्णाच्या सख्या बहिणी नाहीये, तर गावातील जत्रेमध्ये कृष्णा ही भैरूबाबाला सापडली होती आणि मग भैरूबाबाने तिला आपली मुलगी मानलं, दत्तक घेतलं आणि घरी आणलं होतं, आपलं नाव दिलं होतं. पण या कृष्णाचे खरे आईबाप कोण आहेत हे आपल्याला अजूनही माहिती नाहीये आणि हाच बाळाजाबाईचा सगळ्यात मोठा प्लॅन असेल. बाळाजाबाई कृष्णाचे खरे आईबाबा म्हणून दोन लोकांना घरामध्ये आणणारे, म्हणजेच कृष्णाचे खोटे आईबाप ही बाळाजाबाई घरात आणणार. पण कृष्णाला हे माहीत नसेल. आपल्या सर्वांना माहिती आहे की आईबाप ही कृष्णाची सगळ्यात वीक बाजू आहे. ती आपल्या आईबापाबद्दल किती जास्त इमोशनल आहे आणि ज्या दिवशी म्हणजे ज्या सावित्रीने आई म्हणून कधी तिला प्रेम दिलं नाही, माया दिली नाही, प्रेमाचा एक शब्द दिला नाही, बाळा, मुली, पुरी अशी हाक मारली नाही, त्या सावित्रीसाठी सुद्धा वेळ पडली तर कृष्णा जीव द्यायला तयार आहे, कारण ती माझी आई आहे. पण ज्या दिवशी कृष्णाची खरी आई, तिची जन्मदाती तिच्या समोर येईल, कृष्णाचे खरे वडील, खरा बाप तिच्या समोर येईल, त्या दिवशी कृष्णा ही किती इमोशनल होईल आणि याच गोष्टीचा फायदा बाळाजाबाई उचलणार आहे. बाळाजाबाई दोन खोट्या माणसांना कृष्णाचे आईवडील म्हणून घरात आणणार आणि मग त्यांचा फायदा ती उचलणार. मग हा ट्विस्ट येणार तरी कसा? तर फ्रेंड्स, पुढील काही एपिसोडमध्ये बाळाजाबाईच्या डोक्यामध्ये आणखीन एक प्लॅन शिजणार की कृष्णाला बाळाजाबाई दुष्यंत यांच्या आयुष्यातून कसं बाहेर काढायचं, या घरातून कसं बाहेर काढायचं. आणि त्यासाठी तिला एक कल्पना सुचेल की जर कृष्णाचे खरे आई वडील परत आले तर काय, आणि ती दोन लोकांना आपल्या घरामध्ये घेऊन येणार. पण ती बाळाजाबाई स्वतःने आणणार, तर ही माणसं अशीच तेथे येतील कृष्णाला शोधत शोधत. कृष्णा त्यांना विचारणार, दुष्यंत विचारणार की तुम्ही कोण आहात? तेव्हा ही माणसं सांगतील की आम्ही कृष्णाचे खरे आईवडील आहोत. मी कृष्णाची आई आहे, जिने कृष्णाला जन्म दिला होता, मी तिची जन्मदाती आहे. हे ऐकून कृष्णा आणि दुष्यंतच्या पायाखालची जमीनच सरकेल. तेव्हा या माणसांना कृष्णाचं सगळं बॅकग्राऊंड माहीत असेल की कृष्णा ही भैरूबाबाला कोठे सापडली होती. आणि मग हे आईबाप एक स्टोरी बनवतील आणि सगळं खोटं नाटं सांगतील की आम्ही खूप गरीब होतो, त्या काळात आम्हाला खायला प्यायला सुद्धा नव्हतं आणि अचानक आम्ही कृष्णाला त्या जत्रेमध्ये सोडून दिलं, आमची मजबुरी होती, म्हणूनच आम्ही कृष्णाला त्या जत्रेत सोडलं. पण आमचं कृष्णावर लक्ष होतं, इतकी वर्ष भैरूबाबा आणि सावित्री तिला जपताय हे आम्हाला माहीत होतं. पण आता कृष्णाचं लग्न झालंय, भैरूबाबा या जगात नाहीये, सावित्री तिला आईचं प्रेम देत नाहीये, म्हणून आम्ही परत आलोय. आमच्या मुलीपासून आम्ही एवढं दूर नाही राहू शकत, असं म्हणून ते पुन्हा एकदा कृष्णाच्या आयुष्यात येतील आणि कृष्णाला तिचे आईबाप भेटले म्हणून ती सुद्धा ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणार. ती जास्त विचारपूस नाही करणार आणि दुष्यंतला तर आनंदच होईल, कारण कृष्णाची बकेट लिस्ट त्याला पूर्ण करायची आहे. कृष्णाला आईची माया मिळावी म्हणून दुष्यंत स्वतः तिची आई बनला होता आणि आता तर कृष्णाचे खरे आईवडील परत आले, त्यामुळे दुष्यंतला सुद्धा आनंद होईल आणि कृष्णाच्या आनंदामध्येच दुष्यंतचा आनंद आहे. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, सुख पाहून तो सुद्धा खुश होईल आणि जास्त चौकशी करणार नाही. आणि मग कृष्णाचे हे खोटे आईवडील आता चक्क आढळरावांच्या, रांगणे पाटलांच्या घरातच राहणार, परंतु ते कृष्णावर पाठीमागून वार करतील. म्हणजे पुढे पुढे कृष्णा तू आमची मुलगी आहे असं म्हणून खोटं खोटं प्रेम दाखवणारे हे आईवडील शेवटी कृष्णावर पाठीमागून वार करतील, तिच्या पाठीत खंजीर खुपसतील आणि हा सगळा बाळाजाबाईचाच प्लॅन असणार आहे. बाळाजाबाई जसं बोलणार तसे हे आईबाप वागणार. आधी आधी ते कृष्णाला प्रेम करतील, म्हणजे बाळाजाबाईला कळून चुकलंय, जर तिने कृष्णाविरुद्ध काही प्लॅन बनवला तर तिचा अडकण्याचा जास्त संभव आहे. म्हणजे कृष्णा आता पूर्णपणे अलर्ट झाली आहे
की बाळजाबाईने काही केलं तरी तिला तोडीस तोड उत्तर द्यायचं. पण जर तिच्या आईबापांनी, ज्यांच्यावर कृष्णाचा पूर्ण विश्वास आहे, त्यांनी काही केलं तर कृष्णा गाफील राहील आणि मग तिला या प्लॅनमध्ये अडकवणं जास्त सोपं जाईल, हाच बाळजाबाईचा संपूर्ण विचार असेल. मग कृष्णाचे आईवडील आल्यावर या मालिकेत काय काय नवीन ट्विस्ट येतील हे पाहायला खूप मजा येईल, एवढं मात्र नक्की. कारण जेव्हा माणूस इमोशनल होतो तेव्हा त्याच्याकडून काहीही करून घेणं हे जास्त सोपं असतं. कृष्णाच्या आईवडील आल्यावर ती खूप इमोशनल होईल. तिला आपले सगळे लहानपणाचे दिवस आठवतील, की लहानपणी तर मला आईबापाचं प्रेम नाही मिळालं, पण आता तरी आईबापाचं प्रेम मिळायला हवं आणि ही माणसं घरातच राहणार, त्यामुळे कृष्णा त्यांची खूप सेवा करेल आणि यातूनच ते या गोष्टीचा फायदा उचलतील. तर फ्रेंड्स, हा तर पहिला ट्विस्ट झाला की कृष्णाचे आईवडील येणार आहे, पण हे खोटे आईवडील असतील आणि ते नक्कीच कृष्णाला त्रास देतील, एवढं मात्र नक्की. आणि ते असं काहीतरी करतील ज्यामुळे कृष्ण आणि दुष्यंतमध्ये गैरसमज निर्माण होतील. दुष्यंत कृष्णावर ओरडणार, चिडणार. या दोघांमध्ये सध्या जे प्रेम सुरू आहे त्या प्रेमाचं रूपांतर रागात, भांडणात होईल, असा बाळजाबाईचा प्लॅन असेल. हा तर पहिला ट्विस्ट असेल. आणि मग या मालिकेतला दुसरा ट्विस्ट जो मागील अनेक दिवसांपासून आलाय, परंतु बाळजाबाईच्या प्लॅनमुळे तो काहीसाच थंड पडलाय. आणि तो ट्विस्ट म्हणजे पूजा आणि दुष्यंतचं एकमेकांवर प्रेम होतं, ही गोष्ट कृष्णाला लवकरच समजणार आहे. कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे एकमेकांच्या प्रेमामध्ये आकंठ बुडालेत हे तर आपल्याला माहिती आहे, परंतु कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे एकमेकांवर प्रेम करण्याआधी दुष्यंत हा पूजावर प्रेम करायचा. त्याने पूजाला प्रपोज केलं होतं. हे दोघे लग्न करणार होते, ही गोष्ट अजून कृष्णाला माहिती नाहीये. फक्त बाळजाबाईला आणि पूजाला, दुष्यंतला माहिती आहे. पण लवकरच हे सत्य कृष्णासमोर येणार आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की कृष्णाचं पूजावर किती प्रेम आहे आणि ती त्या मुलावर सुद्धा खूप चिडली होती, ज्या मुलामुळे पूजाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. खरं तर हे पूजाचं नाटक होतं, पण कृष्णाचा पूजावर किती विश्वास आहे, किती प्रेम आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि आता कृष्ण आणि दुष्यंतला वेगळं करण्यासाठी पूजा हेच हत्यार वापरणार आहे. एकीकडे बाळजाबाईचे प्लॅन सुरू आहे कृष्णाला घराबाहेर काढण्यासाठी, पण दुसरीकडे पूजाचा हा मोठा प्लॅन समोर येईल. कारण दुष्यंत तर अमेरिकेला चाललाय आणि त्याला अमेरिकेला जाण्यापासून रोखणं हेच तिचं काम आहे. आधी तर तिने पासपोर्ट झालाय, पण त्याचा जास्त फायदा झाला नाही. दुष्यंत काही दिवसांसाठीच थांबला, पण आता दुष्यंतला कायमचं भारतात रोखून घेण्यासाठी कृष्णाला त्याच्यापासून दूर करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि यासाठी पूजाकडे एकच ब्रह्मास्त्र आहे आणि ते म्हणजे आपला भूतकाळ कृष्णासमोर आणणं, की तुझ्यामुळे दुष्यंत आणि मी एकमेकांपासून वेगळं झालो. तू म्हणते ना की तू माझ्या सुखासाठी काहीही करू शकते, मग हे कर. माझ्या दुष्यंतला सोडून जा. माझ्या आणि दुष्यंतमध्ये येऊ नको. तुझा आणि माझा जर काही संबंध असेल, तू मला बहीण मानत असशील, तर तू माझ्या दुष्यंतला माझ्यापासून हिरावून घेतलाय, तो दुष्यंत मला परत कर. आणि हे सगळं सत्य ऐकून कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकेल. आपल्याला माहिती आहे की कृष्णाचं दुष्यंतवर किती प्रेम आहे. तिला दुष्यंतबरोबर संसार करायचा आहे. पण जर कृष्णासारख्या चांगल्या मुलीला जेव्हा समजेल की तिच्यावर प्रेम करण्याआधी दुष्यंतचं प्रेम तिच्या बहिणीवर होतं आणि मी दुष्यंतच्या आयुष्यात आल्यामुळे त्या दोघांचं नातं तुटलं आणि पूजा काय दुष्यंतला खरं सत्य सांगणार नाही, कृष्णाला खरं सत्य सांगणार नाही की दुष्यंत आणि माझं नातं का तुटलं, मी दुष्यंत आणि माझ्या बॉसबरोबर रात्रभर काय करत होते, एकाच बिछाण्यात होते, हे पूजा कधीच सांगणार नाही की मी दुष्यंतचा विश्वासघात केला म्हणून आमचं नातं मोडलं होतं. मी दुष्यंतला माझी नाव, गाव ही ओळख खोटी सांगितली म्हणून दुष्यंताने माझं नातं मोडलं होतं, हे पूजा कधीच सांगणार नाही. पूजा एवढंच सांगेल की माझं आणि दुष्यंतचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्याने मला प्रपोज केलं, आम्ही दोघे लग्न करणार होतो, खूप सुखी होतो. पण गावकऱ्यांनी दुष्यंतवर दबाव टाकला, बाळजाबाईवर हल्ला केला, त्यामुळे दुष्यंतने तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि तू दुष्यंतच्या आयुष्यात आली. तू दुष्यंतला माझ्यापासून हिरावून घेतलंय कृष्णा. तू माझं आयुष्य वाटोळ केलंय, माझं आयुष्य बर्बाद केलंय. आणि मग हे सगळं ऐकून कृष्णा खूप दुःखी होईल. ती कसलाही विचार न करता दुष्यंतला जाब विचारणार की दुष्यंत सरकार, हे खरंय का? माझी लाडकी बहीण जे बोलते ते खरंय का? आणि आपला दुष्यंत हो म्हणणार,
कारण शेवटी हेच खरं आहे. दुष्यंत काय कृष्णाला सांगणार नाही की या पूजाने माझा किती मोठा विश्वासघात केलाय. माझ्या बॉसबरोबर ती बिछाण्यात होती. त्यानंतर तिने आपलं नाव, गाव, सगळी ओळख खोटी सांगितली आहे. हे काही दुष्यंत सांगणार नाही. तो फक्त एवढंच म्हणेल, हो, माझं पूजावर प्रेम होतं आणि आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण तुझ्याशी लग्न झालं आणि मग मी पूजाशी लग्न नाही करू शकलो. हे सगळं ऐकून कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकेल आणि शेवटी कृष्णा ही मालिकेची हिरोईन आहे, त्यागमूर्ती आहे आणि आपल्या बहिणीसाठी ती चक्क स्वतःच्या संसाराचा, नवऱ्याचा त्याग करायला सुद्धा मागेपुढे पाहणार नाही आणि ती चक्क दुष्यंतला घटस्फोट देण्याचा निर्णय घेणार आणि त्यानंतर पूजा आणि दुष्यंतचं लग्न लावून द्यायचं. या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं, त्यांनीच एकमेकांबरोबर राहायला पाहिजे असा निर्णय ती घेणार. दुष्यंतला जबर धक्काच बसेल. दुष्यंत कृष्णाला समजवण्याचा प्रयत्न करेल. कृष्णा, मी मान्य करतो की माझं पूजावर प्रेम होतं, परंतु ती भूतकाळातली गोष्ट आहे. आता माझं तिच्यावर प्रेम नाही आहे. मला तिच्याशी लग्न करायचं नाही आहे. माझं आता तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझं संपूर्ण आयुष्य तुझ्याबरोबर घालवावं अशी माझी इच्छा आहे. पण कृष्णा त्याचं काहीच ऐकून घेणार नाही. कृष्णाची तीच बासुरी सुरू असेल, तीच पिपाणी सुरू असेल. नाही दुष्यंत सरकार, मी माझ्या बहिणीबरोबर एवढा मोठा अन्याय नाही करू शकत. माझ्या बहिणीचं हृदय नाही मोडू शकत. एकदा मी तिच्यावर अन्याय केलाय कारण मला सत्य माहीत नव्हतं, पण आज मला सत्य कळून चुकलंय. त्यामुळे मी आता तुमच्याबरोबर राहणं आणि माझ्या बहिणीचा विश्वासघात करणं खूप चुकीचं आहे. आणि ती चक्क दुष्यंतला घटस्फोट देण्याचा निर्णय घेईल आणि याच काळामध्ये दुष्यंत आणि कृष्णामध्ये काही काळ दुरावासुद्धा निर्माण होईल. पण हळूहळू कृष्ण आणि दुष्यंतचा घटस्फोट होण्याआधीच पूजाचं संपूर्ण सत्य हे कृष्णासमोर येईल की पूजा ही किती कट कारस्थानी आहे, किती खोटाडी आहे. जसं बाळजाबाईचं सत्य कृष्णासमोर आलंय, तसंच पूजाचं सत्यसुद्धा कृष्णासमोर येईल आणि कृष्णाला समजणार की पूजा ही खोटाडी आहे. तिने दुष्यंतला आपल्या प्रेमाच्या खोट्या जाळ्यात ओढलंय. तिचं दुष्यंतवर कधीच प्रेम नव्हतं. दुष्यंत फक्त खूप श्रीमंत आहे आणि पूजाला नेहमीच श्रीमंती हवी होती, पैसा हवा होता. त्यामुळेच तिने दुष्यंतला स्वतःच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि मग त्याच्याशी लग्न करायचं ठरवलं. पण जेव्हा तिला संशय आला की दुष्यंत तिच्याशी खोटं बोलतोय, तो एवढा श्रीमंत नाहीये, तेव्हा ती चक्क दुष्यंतच्या बॉसबरोबर एका रात्र झोपायला सुद्धा तयार झाली आणि मग तिने आपली खोटी ओळख सांगितली होती. खोटी ओळख सांगून तिने नोकरी मिळवली होती. दुष्यंतला आपल्याबद्दल काहीच सत्य सांगितलं नव्हतं हे सुद्धा कृष्णाला समजणार आणि मग कृष्णा ही पूजाला धक्के मारून घराबाहेर हाकलणार, दुष्यंतची माफी मागणार आणि दोघांचा संसारसुद्धा सुखी होईल एवढं मात्र नक्की. तर एकूणच पूजाचा ट्विस्टसुद्धा लवकरच या मालिकेत येणार आहे. पहिला ट्विस्ट हा कृष्णाच्या आईबाबांचा असेल आणि मग दुसरा ट्विस्ट हा पूजाचा असेल. तर फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका पुढील काही एपिसोडमध्ये खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. दुष्यंत आणि कृष्णाच्या संसारावर अनेक संकटं येतील, पण दोघेही एकदम मजबूतपणे एकमेकांच्या साथीने या सगळ्या संकटांना लाथाडून आपला संसार सुखात पुढे सारू ठेवतील एवढं मात्र नक्की. हा तर झाला 2 ट्विस्ट. पण आता पुढे काय घडणार आहे, उद्यापासून सोमवारच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे? तर फ्रेंड्स, सोमवारच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की बाळजाबाई ही न्यायनिवाडा करणार. कृष्णाला जमिनीत कुणी पुरलं होतं, त्याचं उत्तर आहे बाळजाबाई. परंतु ही बाळजाबाईच न्यायनिवाडा करणार आणि चक्क गावातील एका बिचाऱ्या माणसाला या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी ठरवणार आणि त्याला शिक्षा करणार. त्यामुळे कृष्णा खूप दुःखी होईल, पण कृष्णाच्या हातात काहीही नसेल. आणि मग त्यानंतर या मालिकेत संक्रांतीची धामधूम सुरू होईल. म्हणजे कृष्ण आणि दुष्यंतच्या लग्नानंतरची पहिली संक्रांत हे दोघे खूप आनंदात साजरा करतील. कृष्णा ही काळ्या साडीमध्ये खूप सुंदर तयार होईल आणि दुष्यंतसुद्धा काळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये असतील आणि मग जे हलव्याचे दागिने असतात ते कृष्ण आणि दुष्यंतला घातले जातील आणि त्यांची पहिली संक्रांत खूप उत्साहात साजरी केली जाईल. आणि जे या मालिकेत होत असतं किंवा कोणत्याही मालिकेत होतं ते या मालिकेत सुद्धा होणारच. म्हणजे कृष्ण आणि दुष्यंत त्यांची पहिली संक्रांत साजरी करत असतील, खूप आनंदात असतील. पण मालिकेत 2 व्हिलन आहेत, बाळजाबाई आणि पूजा. या दोघी मिळून कृष्ण आणि दुष्यंतला त्रास देण्यासाठी त्यांची ही पहिली संक्रांत चांगली होऊ नये आणि त्यांच्यावरच संक्रांत यावी असे काहीतरी प्लॅन बनवतील, ज्यामध्ये
कृष्णाला नक्कीच त्रास होईल. कदाचित पतंग उडवताना कृष्णाच्या गळ्यामध्ये हा मांजा अडकू शकतो. कृष्णाच्या गळ्याला, हाताला, बोटाला काही दुखापत होऊ शकते. असे काही प्लॅन या दोघी बनवतील एवढं मात्र नक्की. पण शेवटी दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांचा जीव वाचवतील, एकमेकांसाठी प्रत्येक संकटात लढतील एवढं मात्र नक्की. पण कृष्णाचा जो लुक असेल संक्रांतीचा काळ्या साडीतला तो सुद्धा खूप सुंदर असेल आणि दुष्यंत तिच्यावर फिदा होणार, तिच्याकडे एकटक पाहत राहणार एवढं मात्र नक्की. हा तर झाला संक्रांतीचा ट्विस्ट. आणि मग त्यानंतर आढळरावांचं काय होणार? तर आढळराव हे असेच कृष्ण आणि दुष्यंतच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. पण त्यांचं सुद्धा एक काळा सत्य, त्यांचा काळा भूतकाळ त्यांची पाठ सोडणार नाहीये. कारण ते बाळाजोबाईला नडताय आणि बाळाजोबाईला त्याचा खूप राग येतोय. आढळरावांचं तोंड बंद करायचं असेल तर बाळाजोबाईकडे एक खूप मोठं शस्त्र आहे. त्यांच्या भूतकाळाचं एक सत्य तिच्याजवळ आहे, जे ती पुन्हा पुन्हा बाहेर काढणार आणि आढळरावांना घाबरवणार. आणि ते सत्य म्हणजे आढळरावांच्या वडिलांचं, दुष्यंतच्या आजोबांचं. दुष्यंतच्या आजोबांना गावकऱ्यांनी काठीने ठेचून ठेचून मारलं होतं आणि हा सगळा दोष आढळरावांचा होता असं बाळाजोबाई सांगतेय. आणि आढळरावसुद्धा खूप घाबरताय. मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं जेव्हा बाळाजोबाईने आढळरावांना धमकी दिली होती की तुमचा बाप कसा मेला त्याची फाईल मी अजूनसुद्धा जपून ठेवली आहे, ती फाईल मी बाहेर काढू का, दुष्यंतला सांगू का? तेव्हा आढळराव खूप घाबरले होते. त्यांची शारीरिक अवस्था बिकट झाली होती आणि त्यांनी बाळाजोबाईला विनंतीसुद्धा केली होती की काही गोष्टी या जमिनीत पुरलेल्या आहेत त्या तशाच राहू दे, त्या उकरून काढू नको. म्हणजे आढळरावांना सुद्धा असंच वाटतं की त्यांच्या वडिलांचा जो मृत्यू झालाय त्यासाठी ते कारणीभूत आहेत, ती त्यांची चूक आहे. मग असं नेमकं घडलं तरी काय असेल? तर असं वाटतं की नक्कीच त्या काळात आढळराव हे मनमौजी असतील. एवढा मोठा बापाचा मुलगा ते आईश करत असतील, हौसमौस करत असतील आणि त्याचाच फायदा बाळाजोबाईने उचलला असेल. बाळाजोबाईने असं काहीतरी कट कारस्थान केलं असेल ज्यामुळे संपूर्ण गावकरी खूप चिडले असतील आणि या सगळ्याचा दोष आढळरावांवर लागू नये म्हणून आढळरावांच्या वडिलांनी मनाचा मोठेपणा दाखवत हा संपूर्ण दोष स्वतःच्या डोक्यावर घेतला असेल. आणि मग गावकरी खूप चिडले आणि त्यांनी आढळरावांच्या वडिलांना काठीने मारून मारून त्यांचा जीव घेऊन टाकला आणि हा सगळा दोष शेवटी आढळरावांवर आला. बाळाजोबाईने याच गोष्टीचा फायदा घेतला आणि मग आढळरावांना बाजूला सारत या संपूर्ण राणे पाटील कुटुंबाच्या संपत्तीची मालकीण बनली. म्हणजे शेवटी बाळाजोबाई ही सुद्धा एक सूनच आहे. आढळराव आणि दलपत या घराण्याचे खरे वारस आहेत, खरे मालक आहेत. पण या दोघांना सुद्धा बाजूला सारून बाळाजोबाईच मालकीण बनली आहे, राणीसारखी राहते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण जेव्हा ती लग्न करून आली असेल तेव्हा असं नसेल. पण तिला या संपत्तीची मालकीण व्हायचं असेल, सगळी संपत्ती, सगळी सत्ता आपल्या हातात असावी यासाठीच तिने हा प्लॅन बनवला आणि मग आढळरावांना या प्लॅनमध्ये अडकवलं. आढळरावांच्या वडिलांना संपवलं आणि या संपूर्ण प्रॉपर्टीची मालकीण बनली. सगळी सत्ता तिने आपल्या हातात घेतली. पण जेव्हा हे सत्यसुद्धा सगळ्यांसमोर येईल तेव्हा बाळाजोबाई ही फक्त कृष्णाबद्दलच कट कारस्थानी नाहीये, तर तिचं कट कारस्थान हे दुष्यंतच्या आजोबांपासून, आढळरावांपासून सुरू आहे हे सगळ्यांना कळेल एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, एकूणच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेची जी गोष्ट आहे त्या गोष्टीला अजून खूप सारे धागेदोरे आहेत. अजून खूप साऱ्या गोष्टी आपल्या समोर यायच्या आहेत. अजून दुष्यंतच्या आजोबांचं सत्य आपल्याला कळायचं आहे. कृष्णाचे खरे आईबाप कोण आहेत ते सत्य आपल्याला कळायचं आहे. पूजा आणि दुष्यंतचं एकमेकांवर प्रेम होतं ही गोष्ट कृष्णाला समजेल. त्यामुळे मालिका अजून खूप बाकी आहे आणि इंटरेस्टिंग आणि नवीन नवीन ट्विस्ट येणार आहे एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, या सगळ्यांपैकी कोणता ट्विस्ट पाहायला तुम्हाला आवडेल? कृष्णाचे खरे आईबाप हे जर परत आले, बाळाजोबाई तर तिचे खोटे आईबाप समोर आणणार. पण कृष्णाचे खरे आईबाप तर कोठे असतील ना, ज्यांनी कृष्णाला जन्म दिलाय आणि तेच कृष्णाला आईबापाचं खरं प्रेम देऊ शकतील. आणि जर ते परत आले ना तर मालिका खूपच भारी होईल एवढं मात्र नक्की. पूजाचं सत्यसुद्धा कृष्णाला समजलंच पाहिजे. आधी तर कृष्ण आणि दुष्यंतमध्ये गैरसमज निर्माण होतील, पण एकदा का पूजाचं खरं रूप कृष्णाला समजलं की दुष्यंतच्या मनातील भीती कायमची दूर होईल आणि या दोघांच्या संसारावरचं संकटसुद्धा दूर होईल एवढं मात्र नक्की. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आढळरावांच्या वडिलांचं, दुष्यंतच्या आजोबांचं सत्य
हे सगळ्यांसमोर यायला हवं. म्हणजे आढळराव जे घाबरताय त्यांचं घाबरणं सुद्धा बंद होईल आणि बाजाबाईचं सत्यसुद्धा सगळ्यांसमोर येईल. तर तुम्हाला कोणता ट्विस्ट पाहायला आवडेल नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.